हे बघा, माझ्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, त्याचबरोबर धाराशिवचे माजी खासदार रवींद्रजी गायकवाड साहेब असतील, चौगुले साहेब असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि असंख्य इथले शिवसैनिक, शाखा प्रमुख, सर्व पदाधिकारी यांच्या मार्फत माझी उमेदवारी शिवसेनेमार्फत कानेगाव गटातून जाहीर झाली. या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की एका होतकरू कार्यकर्त्याला, एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला इतकं मोठं जबाबदारी शिंदे साहेबांनी दिली, माझ्या पक्षाने दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या पक्षाचे, माझ्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो. या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. रस्त्याचे आहेत, आरोग्याचे आहेत, शेतमजुराचे आहेत, शेतीमालाचे आहेत, लाईटचे आहेत, आरोग्याचे आहेत, असे असंख्य प्रश्न या ठिकाणी आहेत. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठीच नक्कीच मला जिल्हा परिषदच्या सर्व योजना असतील, पंचायत समितीच्या योजना असतील, ह्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच मला उमेदवारी एका होतकरू कार्यकर्त्याला दिलेली आहे. प्रामाणिक एखाद्या पक्षाचं काम करणे हेच ह्या प्रामाणिक कामाचं फळ आहे. आणि शिंदे साहेबांचं कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणं, कार्यकर्त्याबाबत त्या कार्यकर्त्याची काय इच्छा आहे, त्या कार्यकर्त्याच्या मार्फत उमेदवारी मला देऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न एका कार्यकर्त्याच्या मार्फत कसे सुधारता येतील, एवढंच ह्या मागं आहे. आणि पक्षानं माझ्यावरती जो विश्वास दिलाय त्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आता मला तर आता काय समोर आव्हान ते माझ्यापेक्षा तर तुम्हालाच माहित असेल. तुम्हीच सांगा कुणाचं आव्हान वाटत असेल. सभा होणार आहे, त्याचं नियोजन लवकरच लागणार आहे. शिंदे साहेबांच्या सभा होतील, पालकमंत्र्यांच्या सभा होतील, याबद्दल मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन नंतर मी तुम्हाला कळवतो. त्या बाबतीत कानेगाव जिल्हा परिषद गटामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवणे हा माझा पहिला मूळ अजेंडा आहे. तिथल्या तरुणांना रोजगार निर्मिती हा माझा सर्वात मोठा पहिला प्रश्न आहे. आणि त्याच्यावरती मी निवडून आल्याच्या नंतर पहिलं काम मी तरुणांसाठी एखादा उद्योग मोठा चालू करू शकतो का, आपण ते बघणार आहे. आरोग्याच्या सेवा आहेत, इथल्या महिलांच्या बरेचसे प्रश्न आहेत, जे अनेक प्रश्न आहेत. हे काय मला एका बाईटमध्ये सांगू शकत नाही मी, परंतु कानेगाव जिल्हा परिषद गटातील सर्वांना मी एवढंच सांगू इच्छितो की एक तरुण या निवडणुकीमध्ये उभारलेला आहे आणि हा आपण सर्वांनी मला साथ द्यावी. कारण एक चांगला कार्यकर्ता आहे, तुमच्या संपर्कात राहणारा कार्यकर्ता आहे, मी कंटिन्यू लोकांमध्येच राहणारा कार्यकर्ता आहे. त्या हिशोबानं जर माझं बघायला गेलं तर मला वैयक्तिक कुठला माझा उद्योग नाही, केवळ समाजकारणच माझा हा हे आहे, अजेंडा आहे. त्याच्यामुळं मी समाजकार्यासाठीच हे राजकारण करतो. ठीक आहे, राजकारण काही थोडंसं 20% आम्हाला करावं लागतं, बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे. त्याच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्याच्यामुळं आम्ही 20%च राजकारण करतो, 80% समाजकारण करतो. समाजकार्य ह्याच दृष्टीने मी या निवडणुकीला पाहतो. आपण प्रचार सुरू केलाय, प्रतिसाद खूप चांगला आहे, तरुणांची चांगली साथ मिळालेली आहे, वडीलधारी मंडळींची मला चांगली साथ आहे. त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये विजय हा निश्चित आहे.